तुम्ही शेतकऱ्याला विचारलं की बाबा जमिनीची गुणवत्ता कशावर ओळखणार, हां. जमिनीची सुपीकता कशी तयार करणार, नाही माहिती. म्हणजे शेती आणि अध्यात्म एकच आहे. बऱ्याच शेतकरी वर्गाकडून असं ऐकायला मिळतं की ऑर्गॅनिक शेती करायला जाताना ती तितकी परवडेबल नसते. मी माझं रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल खाणार. ते खूप महत्वाचं मला वाटतं. हा म्हणजे कस्टमरची डिमांड आहे ना. तो खरं. म्हणतो मला दिवाळीमध्ये आंबा पाहिजे, मग आम्ही प्रयत्न करणार, तुम्ही खाणार आणि दोघं मिळून निसर्गाचं वाटोळं करणार. नाही तर पाणी नाश लावेल, मातीचं सॉईल कन्झर्वेशन होणारच नाही. जे मी जेव्हा वॉटर कन्झर्वेशन करेन ॲटोमॅटिकली सॉईल कन्झर्वेशन होईल. मी जेव्हा झाडं लावेन ॲटोमॅटिकली सॉईल कन्झर्वेशन होईल. आणि जेव्हा सॉईल कन्झर्वेशन होईल, सॉईल क्वालिटी इम्प्रूव्ह होईल, आपोआप चांगल्या गुणवत्तेचं पीक येईल. तर जे बसले नंदीवर, हां. त्यांची पत्नी बसले वाघावर, त्याचा डोळ्याचा नंदीवर आहे. शंकरजींची 2 मुलं, एक गणपती आणि दुसरा कार्तिक. गणपती बसलाय उंदरावर, शंकराच्या गळ्यातला नाग त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. आणि कार्तिकेय बसलाय मोरावर, त्याचा डोळ्याच्या सापावर आहे. दिस इज अ फूड चेन. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर थंबनेलून आणि थंबनेलच्या चित्रावरून तुम्हाला आज कळलंच असेल की आपण कुठे आलेलो आहे, किंवा आजूबाजूचं माझं सराउंडिंग दिसतंय त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल की आज आपण आपला स्टुडिओ सोडून वेगळ्या जागेवर आलेलो आहे. हो, आज आपण एक वेगळ्या जागेवर आलेलो आहे, कारण विषय तसाच वेगळा आहे, व्यक्ती तसेच वेगळे आहेत ज्यांच्याशी आज आपण चर्चा करणार. तर चर्चेचा विषय आहे माती संवर्धन, सेंद्रिय शेती किंवा शेतीविषयक जे काही वेगवेगळे प्रश्न आज आपल्याला पडलेले असतात त्या सगळ्या गोष्टी. कारण आपण बऱ्याचशा गोष्टी करतोय, बरेचसे वेगवेगळ्या अन्न संस्कृती जाणून घेतोय, खाद्य संस्कृती जाणून घेतोय, किंवा ते खायचे कसे हे जाणून घेतोय, पण ते ऍक्च्युली मातीतून पिकतात हे विसरतोय, किंवा त्या मातीला कसं जतन केलं पाहिजे, कशी संवर्धन केलं पाहिजे हे आपण विसरतो. आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण राजेंद्र भट सरांसोबत करणार आहोत. आणि चला गप्पांना सुरुवात करूयात आणि सरांकडून जाणून घेऊयात की त्यांचं निसर्गमित्र फार्म कसं उभं राहिले, त्याचबरोबर असं कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी ते करतात त्याच्यामुळं आपल्याला त्या सगळ्या गोष्टी हव्याशा वाटतात आणि आपल्याला सगळ्या त्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. चला गप्पांना सुरुवात करूयात. नमस्कार सर. नमस्कार. गोळाबेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. पण हे सगळं करत असताना सर असं एक जाणवतं की शेतकऱ्याला सुद्धा ना ती पैशाची थोडीशी चटक लागलेली आहे. नाही, चटक नाही, ती गरज आहे. प्रपंच कसा चालवणार. करेक्ट. आता लक्षात घ्या की शेतीमधनं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जगतोय ते 30% अन्न आहे पगारात, 10% संडास बाथरूम धुवायचं साबण आहे, 10% मोबाईलचा खर्च आहे, 20% औषधं आणि इन्शुरन्स आहे, लाईट बिल आहे. हे शेतीतनं नाही येऊ शकत. शेतीतनं छान जेवण मिळेल, आरोग्य चांगलं मिळेल, म्हणजे डॉक्टर कमी होईल, पण बाकीचे पैसे कुठून आणू. तर पूर्वीच्या काळी शेतकरी कुटुंबामध्ये अनेक व्यवसाय असायचे. जोडधंदा, मूल्यवर्धन होतं, दूध व्यवसाय होता, कोंबडी असायची, बैल असायचे, गरजेला तो बैल विकायचा. आता तो फक्त उत्पादन करतोय. त्याचे शेतीपूरक उद्योग करणं. मग आता महिला बचत गट म्हणून काहीतरी लोणची पापड बनवत आहेत. तर हे मला करता येईल का? मला एकट्याला करता येत नाही. म्हणून आता नवीन संकल्पनेमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी, नॉट नेसेसरी माझ्या मुलाला शेती करायला पाहिजे, तो मार्केटिंग करेल. कारण शेतीमध्ये किमान 4 व्यवसाय असतात. ओके. 4 डिपार्टमेंट असतात. प्रोडक्शन डिपार्टमेंट, बरोबर, सेल्स डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, फायनान्स आणि R&D. ॲज ए कंपनी प्रोफेशन या 5 गोष्टी लागतात. नक्कीच. माझ्याकडे यातलं काय आहे? स्किल, प्रोडक्शन, फक्त प्रोडक्शन. मग मार्केटिंग कोणी करायचं? दुसरा माणूस येऊन करतो. त्याच्यावरती म्हण आहे की न बोलणाऱ्याचं माती पण सोनं विकलं जात नाही आणि बोलणाऱ्याची माती पण विकली जाते. हो, नक्कीच. म्हणजे माझं स्किल, माझी गुणवत्ता, मला नगारा वाजवायला लागतो. ते माझ्याकडे नाही आहे. कारण माझ्याकडे फक्त मी बोलतच नाही आहे ना. आत्ताच्या कंडिशनमध्ये शेतकऱ्याला खगोल ज्ञान पाहिजे, जागतिक उलाढाली काय चालू, दुबईची बँक बुडली तर माझी भेंडी विकली जाणार नाही हे माहिती पाहिजे. त्याच्यासोबत जगात काय चाललं आहे, बियाणं कुठलं आलं आहे, कुठल्याचा फायदा जास्त होतो ते माहिती पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा कितपत आहे, नैसर्गिक सुरक्षा कितपत आहे ते माहिती पाहिजे. निसर्गातल्या सगळ्या घटकांची माहिती पाहिजे. आणि मग कुठल्या माझ्या हजारो वर्षाच्या परंपरेतनं आलेलं ज्ञान की या सीझनला हे लावायचं, ह्याच्यात हे ॲड करून नवीन विज्ञानाने जे काही सापडवलं आहे त्याचा संयोग करून माझी शेती चांगली करता येईल काय बघणे. म्हणजे नवीन गोष्टी शिकणं. शेतकरी शिकतच नाही हो. मला याच्यावरच विचारायचं होतं सर, की आपण ज्यावेळेस माती संवर्धनाबद्दल बोलतोय त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं की एक नवीन पिढी आता शेती करते जी थोडंसं सेंद्रिय पद्धत किंवा थोडंसं वेगळ्या पद्धतीने जायला बघते, आणि एक जुनी पिढी आहे म्हणजे बाबांची पिढी, ती त्यांच्या पिढीनुसार या गोष्टी अशाच झाल्या पाहिजेत असा समज असतो. आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी थोडीशी तफावत पण होताना जाणवतीये.
अशा वेळेस कसं डील करावं? विज्ञानाचा वापर करायलाच पाहिजे. आता जेव्हा माती हा विषय घेतो तेव्हा मी जेव्हा माती शिकायला लागलो तेव्हा लक्षात आलं मातीच्या 3 प्रमुख गोष्टी आहेत. ओके. फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. नक्कीच. या प्रॉपर्टीज आल्या. याच्यातनं काय होतं तर सॉईल पोरॅसिटी, सॉईल फर्टिलिटी आणि सॉईल प्रॉडक्टिव्हिटी तयार होते. ओके. दिस इज व्हेरी स्लो प्रोसेस. नक्कीच. मी ॲडॅप्ट कधी करणार? काय करायचीच नाही आहे. तुम्ही शेतकऱ्याला विचारलं की बाबा जमिनीची गुणवत्ता कशानं ओळखणार, हां. जमिनीची सुपीकता कशी तयार करणार, नाही माहिती. नाही माहित. मी ज्या व्यवसायात आहे त्या व्यवसायाची मला माहिती नाही. व्यवसाय म्हणून करताय ना आज हो तुम्ही. हो नक्कीच. आलं उत्पादन लक्षात. काढून विकताय म्हणजे व्यवसाय. हो. मग मला व्यवसायात नवीन गोष्टी नको माहिती व्हायला की हा काय वेगळा माईक आहे, हा काय वेगळा माईक आहे, काय फरक आहे. बरोबर. हे जेव्हा मला माहिती होईल तेव्हा मी दोन्ही वापरेन ना. नक्कीच. मग मला नवीन शिकायचंच नाहीये. ते काय म्हणतात मी जन्माने शेतकरी, मी मला आलं. हां. होतं असं बऱ्यापैकी हेच होतं. मान्य. तू चौकस आहेस का? तू आजोबांना विचारलंस का? वडिलांना विचारलं हे काय करतोय? आणि स्वतः अनालिसिस केलं का? हे आता योग्य आहे काळाला अनुसरून. मी मोबाईल शिकलो. मोबाईलमध्ये वेगळे ऑप्शनही शिकलो. पण शेतामध्ये बीज संस्कार करायला नाही शिकलो. नक्की. वातावरणाप्रमाणे निसर्गात जे बदल होत आहेत त्याला तोंड देण्यासाठी कुठली शेती करूया ते नाही शिकलो. मग रडत का बसतोय? चॅलेंजेस पूर्वजांपेक्षा जास्त आहेत. अस्थिरता एक मोठा चॅलेंज. हं. अस्थिरतेमुळे उपभोग हा मोठा चॅलेंज. वातावरणातल्या बदलामुळे कुठलं पीक कधी येईल काय जाईल याची गॅरंटी काही नाही. नैसर्गिक आपत्ती, माकडं डुकरं, प्राण्यांचा त्रास अजून जास्त. कॉम्पिटिशन, हेवी कॉम्पिटिशन, येस. व्हॅल्यू नाही, रेट नाही, या सगळ्या चॅलेंजेसला मला तोंड द्यायचं आहे. हं. तर तोंड देताना मला सगळं शिकायला पाहिजे ना आधी. ते मी शिकतच नाही आहे. आणि असेल माझा हरी तर देल खाटल्यावरही असं आहे का? थोडंसं कुठं तसंच होतंय. प्रयत्न, परंपरा काय म्हणते तुम्ही एक पाऊल चाललं की देव तुमच्या मागे 10 पावलं येतो. मी कधी चालणार? वामनराव पैंसारखे गृहस्थ सांगतात तूच आहे तुझ्या मनाचा शिल्पकार. म्हणजे शेती आणि अध्यात्म एकच आहे. गीता आम्हाला सांगते कर्मयोग. म्हणजे कर्मयोग जगायचा आहे का वाचायचा आहे? जगायचं आहे ना. तू मग तो जगत शेतकऱ्याने जगायचा आहे ना. तुम्ही मी जगायचं आहे ना. मी जगतोय का कर्मयोगाप्रमाणे? मी गीता शिकतोय. दाखवण्यासाठी मी सगळं शिकतोय. प्रत्यक्षात बोले तैसा चाले नाही आहे ना. नक्कीच. मग मला बोले तैसा चाले करता येईल का? येईल करता. कारण जेनेटिकली आपण हजारो वर्षाची परंपरा आपल्याला ऑलरेडी आहे. कुठल्या फाईलमध्ये ठेवले सापडत नाही, अभ्यास करून मिळेल. नक्कीच. येते लक्षात. अजून ज्यावेळेस मातीवर बोलायचं होतं किंवा ज्यावेळेस मातीविषयी बोलायचं होतं त्यावेळेस आम्ही थोडासा ज्यावेळेस रिसर्च केला किंवा थोडंसं आम्ही ज्यावेळेस वाचन केलं त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की आपल्याकडे ना माती संवर्धनासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी होत्या. पण त्यातली आत्ता कुठलीच अवेलेबल नाही आहे. अवेलेबल नाही. अवेलेबल मला करायची नाही आहे. ओके. हां, किंवा ती दिसत नाही म्हणजे हां मला ते जाणून घ्यायचं मला तुमच्याकडून. मुळामध्ये शेती करताना आमचं एक मूळ सूत्र असं होतं ओके. की शेती कशी असावी तर जल, जंगल आणि जमीन हे तिन्ही संवर्धन करणारे असावे. नक्कीच. मी जेव्हा संवर्धन करावे असा विचार करतोय तेव्हा मी शोधणार ना कशाने संवर्धन होईल. हां. पण तो विचारच होत तिन्ही नाही. एकमेकांशी निगडीत आहेत. झाडं ऑर्गॅनिक मॅटर टाकणार, जीवाणू वाढणार, जमीन चांगली होणार. बरोबर. झाडं पावसाला आमंत्रित करणार, पाणी येणार. पाणी मुरवणार, जमिनीत पीक चांगलं येणार. नाहीतर पाणी नाश लावेल, मातीचं सॉईल कन्झर्वेशन होणारच नाही. जे मी जेव्हा वॉटर कन्झर्वेशन करेन ॲटोमॅटिकली सॉईल कन्झर्वेशन होईल. मी जेव्हा झाडं लावेन ॲटोमॅटिकली सॉईल कन्झर्वेशन होईल. आणि जेव्हा सॉईल कन्झर्वेशन होईल सॉईल क्वालिटी इम्प्रूव्ह होईल, आपोआप चांगल्या गुणवत्तेचं पीक येईल. नक्कीच. हे करत असताना अजून एक डोळ्यासमोर उद्देश असायला पाहिजे. तो म्हणजे मी शेती करते माझ्या मनाने सांगितलं म्हणून. बरोबर. इट इज इमोशनल. नक्कीच. म्हणजे माझ्या शेतीमध्ये माझी पहिली काय आहे तर इमोशन, ओके. दुसरं काय इन्कम हां. आणि तिसरं इकॉलॉजी, परिसंस्था. बरोबर. कारण शेती इज ए पार्ट ऑफ नेचर हो. आणि देर इज अ सिस्टीम. म्हणजे मधमाशी आहे, कुठे जगेल? सोयाबीनवर. आणि सोयाबीनचं पीक फुलं यायला संपलं मग कशाला जगेल? म्हणजे मधमाशी जर मला आवश्यक असेल तर मला झाडं आवश्यक आहेत. म्हणजे मधमाशी माझ्या शेतात राहावी म्हणजे मला मधाची पेटी ठेवायची. ओके, तिला वर्षभर मध मिळालं अशी पिकअप आहेत ना. म्हणजे नक्कीच. ॲटोमॅटिक बायोडायव्हर्सिटी क्रिएट झाली. हो. म्हणजे मी जेव्हा एखाद्या इकोसिस्टमचा विचार करतो तर दिस इज सपोर्टिंग टीम. जे नक्कीच. उदाहरणार्थ सैनिक जेव्हा बॉर्डरवरती लढतोय त्याला सप्लाय चेन असते. हो. जेवण, मेडिकल, दारुगोळा. करेक्ट. घरची खुशाली, नक्कीच. नियोजन आणि तोफा आणि रणगाड्यामधनं आणि विमानतळातनं संरक्षण. हं. अशा 6 गोष्टी जेव्हा असतात तेव्हा तो चांगला लढतो. बरोबर. मग मला चांगली शेती करायची असेल या 6 गोष्टी पाहिजेत ना. मग त्याचं सोपं उत्तर आम्हाला असं सापडलं 3च गोष्टी पाहिजेत. ऑर्गॅनिक मॅटर, मॉइश्चर आणि मायक्रोफ्लोरा. या 3 गोष्टीवरती सगळी सृष्टी अवलंबून आहे. नक्कीच. आता सर ऑर्गॅनिक मॅटरवरून मला एक गोष्ट आठवती.
पण बऱ्याचदा असं म्हणतात, म्हणजे बऱ्याच शेतकरी वर्गाकडून असं ऐकायला मिळतं की ऑर्गॅनिक शेती करायला जाताना ती तितकी परवडेबल नसते का नाही परवडत? किंवा त्याच्यात जास्त प्रमाणात खर्च करावा लागतो. मग हे का मी विकत आणलं तर, ओके. म्हणजे उदाहरणार्थ मी शेणखत विकत आणलं हां. तर त्याचा भाव 5,000 रुपये टन, ओके. म्हणजे 5 रुपये किलो. आलं लक्षात. युरिया 3 रुपये किलो. ओके. आणि त्याच्यातनं मला मिळालं 46% नायट्रोजन युरियातनं, आणि शेणखतातनं मिळालं 0.5% नायट्रोजन. मग ते महागच आहे. ॲक्च्युली शेती जी जंगलं आहेत, तुम्ही अंदमानचं जंगल बघा, हिमालयाचं जंगल बघा, कोणीच खत दिलं नाही आहे. नक्कीच नक्कीच. मग तिथे काय आहे? नॅचरली याला बायो. म्हणतात रूट कॉज ॲनालिसिस. करेक्ट. सिस्टीम जी असते, हे असं काय झालं, कशामुळे झालं, कधी झालं, आपल्याला करता येईल का? आमच्याकडे पूर्वी ते होतं. आपल्या सगळ्यांची शेती तशीच होती. पिकांचे अवशेष, धारणा अशी होती की कडीशमी खायचं आहे, झाड गुराने खायचं आहे आणि मुळं मातीसाठी आहेत. हरित क्रांतीमध्ये आम्ही ट्रॅक्टरने नांगरून नांगरून सगळे अवशेष बाहेर टाकले. नांगरल्यामुळे तर तो म्हणतो अडचण येईल, बाहेर टाका. म्हणजे जमिनीमध्ये पिकांचे अवशेष जाणार होते तेही गेले नाहीत. मी बाहेर नाही काही टाकलं नाही, मातीची गुणवत्ता संपली. आणि वळ पडलेलं आपण जाळून देतोय. आणि शेती कशी करायची, नांगरायचं कसं, तर चाबूक मला तर मातीवर वळ उठला पाहिजे आणि उन्हामध्ये जमीन तापू द्यायची. तापलं की मायक्रोफ्लोरा मरणार. त्या काळाचं गणित तसं होतं, आजचं गणित तसं नाही आहे ना. नक्कीच. आत्ता आपण म्हणतो मायक्रोफ्लोरा वाढला पाहिजे. मग माती इट मस्ट बी कंपल्सरी कव्हर. करेक्ट. जेव्हा ते मी कव्हर करेन, इज क्रिएट दी मॉइश्चर इन दी सॉइल. बरोबर. इव्हॅपोरेशन थांबेल आणि दव गोळा करेल, हम्म. म्हणजे मायक्रोफ्लोरा वाढला. आम्ही मायक्रोफ्लोरा मारून टाकतो हो, त्याची माती खराब होते. मुख्य कारण ते ओके. की आम्ही कुठलेच सेंद्रिय घटक, पिकांचे अवशेष मातीत जाऊच देत नाही आहोत. येस. आणि सेंद्रिय शेती म्हणजे सेंद्रिय खत देणं नाही, इथे ते सिस्टीम, येस. गेटिंग. इथे ते बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल सिस्टीम, बायोलॉजिकल सॉइल कन्झर्वेशन सिस्टीम. मी शेणखत द्यायचं का शेतात गांडूळ तयार करायचे आहेत? हे आपण ठरवायचं आहे. गांडूळ तयार झालं पाहिजे. मी Correct. शेणखत किती दिवस विकत आणेन? नक्कीच नक्कीच. आणि उलटं होताना जाणवतंय की आपण जे पेस्टिसाइड मारतोय ते आपण आपल्या पर्टिक्युलर फुलावर पण मारतोय, त्या सगळ्यावर हा, मारतोय. आणि सगळ्या मातीवर पण मारतोय आणि वर पण मारतोय. की आजकाल मी बघितलंय की असं एक पाऊस आल्यानंतर थोडं थोडं गवत उगलेलं असतं. म्हणजे सोयाबीनचं उदाहरण घेऊयात आपण, तर त्याचं आजकाल खुरपणीपेक्षा डायरेक्टली फवारा केला जातोय, तणनाशक फवारलं जातंय. आता याच्यात काय होतं की मगाशी मी सिस्टीम सांगितले, तळाला फुलं येतात, बरोबर. तळ माती कव्हर करतं, हा. त्या फुलावर मधमाशी जगते, कीड त्याच्यावर जाते. ती किडीला लागणारे आपले मित्र कीटक म्हणजे त्यांचे शत्रू ते त्या तळावर असतात. तण कुठे आहे? नाहीच आहे ना. मग तण नसल्यामुळे काय झालं की आता मराठवाडा भागामध्ये पैसा किडा तो सगळंच खातो, पिकं खातो, आणि Yes. त्याला खायलाच काही नाही आहे. बरोबर. आणि आम्ही जमीन स्वच्छ काळी भोर दिसली पाहिजे. खूप चुकीचं आहे. ओके. त्याच्यानंतर आता बोलता बोलता सर तुम्ही बोललात की अंदमाळ झालं किंवा हिमालय झालं, इथल्या जंगलांबद्दल बोलला तुम्ही. पण मला आता ह्याच्या अनुषंगाने एक गोष्ट आठवते की आजकाल नाही अशा ठिकाणी लँडस्लाईडचं पण प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात जाणवतंय. झाडांमुळे नाही झालं, हा. लँडस्लाईडचं प्रमाण झालं ते अति तीव्र उतारावरती दुपदरी रस्ते, 4 पदरी रस्ते केल्यामुळे. ओके. आणि तिथे आपण मातीचा अजिबात विचार करत नाही माझ्या मते. केरळमध्ये झालं, माझ्या घरात मी ग्रॅनाइट वापरल्यामुळे, ओके. रबरची लागवड झाल्यामुळे. केदारनाथला झालं खेचरं चरल्यामुळे. ओके. एवढे लोक खेचरावरनं जातात, खेचरं कुठे चालणार? 5,000 खेचरं, तरी सगळे गवत संपून टाकलं. माती पकडून ठेवणारा, मातीचा मारा झेलणारे घटकच नाही आहेत. नक्कीच. त्याच्यामुळे अजून काय झालं आपल्या जीवन पद्धतीमुळे की तापमान वाढलं आहे. बरोबर. शास्त्र असं म्हणतं 1 अंश तापमान वाढला तर 16% बाष्पीभवनाचा वेग वाढतो. ओके. शाळेत शिकलो जलचक्र डोळ्यासमोर आणा. पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, ढगाचा पाऊस पडतो, पाणी तयार होतं. पाणी तयार होतं. 16% बाष्प वाढलं म्हणजे 16% पाऊस वाढला. बरोबर. आणि तो 100 दिवसात पडायची 60 दिवसात 60 पडतो. तर दिवसात आपण पडतो. ढगफुटी म्हणतो. येस. म्हणजे पावसाचा एक थेंब 4 किलोमीटरवरनं पडला तो माती बॉम्बसारखी उधळतो. येस. तिथे जर पाला असेल तर काय होईल? थोडंसं कमी Speed प्रमाणात breaker. स्पीड ब्रेकर. करेक्ट. झाडं असेल तर स्पीड ब्रेक होत खाली अजून पाणी खाली येईल, करेक्ट. ते माती ते उधळणार. तिसरं कारण आहे लँडस्लाईडचं की आमची भाविकता ओके. किंवा मला मध्यम वर्गाला पैसे आल्यामुळे माझं वाढलेलं पर्यटन. नक्कीच. आत्ता ज्या लँडस्लाईड झाल्यात ते जिथे भाविक किंवा पर्यटक जातात तिथे जास्त झाल्या, हो, त्या एरियात जास्त होताना दिसतं. कारण त्यांनी नदीतही घरं बांधलेत. एक थोडासा वेगळा व्ह्यू हवाय लोकांना म्हणून. रिव्हर साईड. साईड. येस येस, येते लक्षात सर. आणि हे सगळं जे आहे ना
मुळात हिमालय असतील, त्यात मी 4 पदरी रस्ता केला की अजून असतील. बरं, शेकडो वर्ष चारधाम यात्रा अनेक वेळा पूर्ण होतच नाही, कारण लँडस्लाईड जाते शेकडो वर्ष. ओके. तरी 4ही धाम करणारा माणूस म्हणजे पुण्यवान, त्याच्या नशिबात ते आहे. हो. काही नाही, आज गंगोत्री बंद झाली, त्याचं लँडस्लाईड झाले, कॉमन आहे. तिथे मी 4 पदरी रस्ता केला की ते फ्रिक्वेंटलीच होणार आहे. करेक्ट येते लक्षात. मी जेव्हा हिमालयामध्ये शिकलो बेसिक माउंटेनिंग, तर तिथे व्हायब्रेशन हा विषय घटक होता की हिमालयात व्हायब्रेशन नाही झाली पाहिजे. आता आम्ही डायरेक्ट हेलिकॉप्टरने केदारनाथला जातोय, जे व्हायब्रेशन क्रिएट झाली येस सर. म्हणजे काय होईल, लँडस्लाईड. लँडस्लाईड किंवा तिथले जे घटक एकमेकांना तिथे मला एसी घर पाहिजे, कॉन्क्रीटची बिल्डिंग आली, काय होईल, होणार, व्हायब्रेशन होणार. मग हे सगळे जे आहे ते मी त्याच्यात त्या पापात सहभागी होणार नाही. मी पर्यटन बंद केलं की नको आपल्याला, आपण तिथे जाऊन नुकसान करतोय. माझ्या मनाची स्थितीमध्ये की तिथे जाऊन मी इथे काय बदल केले, तर काही नाही केलं. येते लक्षात. येस. तुमच्या माहितीमध्ये की मायग्रेटेड बर्ड सोडून बाकी काही नाही. कुत्रा आज फिरायला पुण्यापर्यंत जाऊन आला, नाहीये. चिमणी आज पेशे पार्कमध्ये गेली नाही आणि पेशे पार्कमध्ये राहणारी सारसबागेच्या गणपतीला दर्शन घेऊन आली. नाही होत असं. किंवा आपण म्हणजे माणूस सोडून फिरायला असं कोणी काही करत नाही, नाहीये ना. इव्हन आपण फिरायला जातो, आपण 4 दिवस तिथे जाऊन जो काही मौज करायचा भाषेमध्ये म्हणतो तो करा करतो, ना. आणि आल्यानंतर काय परत तुम्ही त्याच रुटीन मध्ये बसताय. तुम्ही तिकडून येताना काही घेऊन येऊन काही बदल नाही करत स्वतःच्या रुटीन मध्ये. मग काय होणार आहे. उदाहरणार्थ मी थंड प्रदेशात उन्हाळ्यात जातो, जाता येताना उन्हाळ्यात झाला तिथे घामाघूम होऊन, आणि त्याच्यासाठी मला एसी गाडी पाहिजे, म्हणजे परत प्रदूषण, येताना थंडीत उन्हाळ्यात येणार म्हणजे परत घामाघूम, म्हणजे काय करायचं. हे सगळं मातीशी रिलेटेड आहे. येस सर, येते लक्षात. की माझ्या मातीत कुठलं झाड आहे, हजारो वर्ष कुठलं सर्वाय झालं, ते मी काढतो आणि निलगिरी लावतो, बरोबर. म्हणजे माती वाटोळं झालं. नक्कीच. ते मी काढतो. आता आम्हाला आम्ही ॲव्होकाडो लावायचा. अरे व्हॉट इज द ॲग्रोक्लायमॅटिक झोन फॉर ॲव्होकाडो, करेक्ट. मला गेटिंग द माहितीच पॉइंट. नाही. मग मी ॲव्होकाडो लावतो, त्या झाडावरही अत्याचार करतो, त्या भूमीवरही अत्याचार करतो, त्या वातावरणावरही अत्याचार करतो. तर आता मला वाटतं की मी ॲव्होकाडो माझा खाल्ला पाहिजे. आणि हे खूप सोपं आहे ना. म्हणजे आपण म्हणतो ना की माणूस जन्माला आलाय तर त्याला मातीतच मरायचं आहे, पण ती मातीच आपण तशी ठेवत नाहीये. ती जी माती आहे ती माती चांगली ठेवणे, ती उपभोग घ्यायलाच पाहिजे, नॉट अजिबात काही शंका नाही. त्या मातीमध्ये मी संवर्धन केलं पाहिजे, माझी गरजा भागवल्या पाहिजेत, आणि मातीची संवर्धन करून मातीची गुणवत्ता मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त केली पाहिजे. ओके. दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. येस सर. आणि माझे आजोबा, तुमचे आजोबा हे करत होते. नक्कीच. तो उकिरडा शेतात टाकत होते. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ उकिरडा. किंवा आता ज्यांच्यामुळे सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणात सुरू झाली, नॅचरल फार्मिंग, जपानी विचारवंत फुकुओका सान, येस. त्यांना शेतातल्यापेक्षा कचऱ्यावरती जास्त भाग चांगला दिसला. त्या पुस्तकाचं नाव आहे वन स्टार रिव्होल्युशन. ओके. की काळी कचरा हा महत्त्वाचा घटक आहे शेतीसाठी. मध्ये मला एका मुंबईच्या कॉलेजने बोलवलं की सर तुम्ही लेक्चर द्यायला या. लेक्चरचा विषय काय, तर फार्म वेस्ट मॅनेजमेंट. ओके. तर म्हटलं फार्ममध्ये वेस्ट काहीच नसतं. देर इज एव्हरीथिंग इन मॅनेजमेंट, देर इज नो वेस्ट. येस. एक आहे माझं फूड, एक आहे सॉईलचं फूड, देर इज नो वेस्ट. नक्कीच. तुम्ही नक्कीच. चुकीची कन्सेप्ट राबवता आणि चुकीच्या कन्सेप्ट लोकांना शिकवता, हे अजिबात बरोबर नाही. आम्हाला शिकवलं हे घाण आहे, शेण म्हणजे घाण, माती म्हणजे घाण. आणि ऍक्च्युली फार्मिंग मध्ये काहीच घाण नसते. बरोबर आहे. एव्हरीथिंग इज फूड शेण. करेक्ट. आणि मग त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न पडतो, सर शेणात किडे झालेत, आता काय करू, माझं पीक खातील का. अरे तू शेण खायला आलेला किडा, तुझं पीक का खाईल. त्याचं अन्न शेण आहे. येस. झाडाचं अन्न ज्या किडा खाते तो कीड झाडावर येईल, हा मातीत आला आहे, झाडावर नाही जाणार आहे. मला सर्वसामान्य ज्ञान शाळेत शिकलं विसरलं. हो सर, लक्षात येते. किंवा आपल्याला ते फक्त भूगोल विसरलोय, ॲग्रो क्लायमॅटिक झोन विसरलोय, उष्णकटिबंध विसरलोय. आत्ता मी जेवतोय जे ते शीतकटिबंधातलं जेवतोय. कोबी, फ्लॉवर, छोले भटुरे, शिमला मिरची, नावच आहे शिमला मिरची म्हणजे शिमल्याला होणारी, आणि बटाटा आणि टामॅटो, हे 5ही गोष्टी शीतकटिबंधाच्या आहेत. येस. आम्ही राहतो उष्ण दमट आणि उष्ण आणि कोरडे, तर ते का खातोय.
मग आम्हाला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सांगते, काका त्याच्यामध्ये ग्लुटेन जास्त आहे, तुम्ही ना स्मॉल मिलेट खा. येस सर येस. मिलेट म्हणजे काय? भरड धान्य किंवा कडधान्य. आपल्याकडे आहेत आणि त्याच्यात फायबर खूप आहे. आम्ही बंद केलंय, धान्य पिकतंय. हा आम्ही बंद केलंय आणि आपण आता मग गंमत म्हणजे आपण असं म्हणतो महाराष्ट्रीयन माणसं नाचणी गरीबाचं जेवण आहे. हो आणि केरळमधला माणूस श्रीमंत माणूस रागी बॉल खाल्ल्याशिवाय बाहेर जात नाही. येस सर. म्हणजे परंपरा कोणी सोडली, आपण मग भोगायची कोणी, आपण. दुष्परिणाम दुरुस्त कोणी करायचे? आपणच ठीक आहे, आपलं चुकलं, आपण आता दुरुस्त करू. करूयात ना. अशक्य नाही ना, नक्कीच नाही. अवघड आहे. हा त्यात त्याला सातत्य आहे. आणि सुरुवात करावी लागेल. की मनातलं पहिलं काढून टाका. आजही जमिनीमध्ये एक बी पडल्यानंतर तण भरपूर येतो का? वीड भरपूर येतात, त्याला आपण वीड म्हणतो, ते खूप येतात. हा बरोबर. म्हणजे मातीची क्षमता आहे. माझ्या पिकाला मी परावलंबी केलंय, तुला हे देतो तर तू काम कर. करेक्ट. माझं वांग प्रोटेक्टेड आहे, हो फर्टिलायझर्सनी. पण माझे कलटुली अनप्रोटेक्टेड, आणि ते स्वतःच्या कॉम्पिटिशनमध्ये जगते, प्रजोत्पादन करते आणि माझंही पोषण करते. येस. म्हणजे मी वांग्याला उगाच प्रोटेक्ट करतोय का? त्याच्यात प्रोटेक्ट करण्यापेक्षा आपण काय करतोय, त्याचा कंपेनर काढून टाकतोय. हो या वांग्याला मित्र कोण नाही, फक्त वांग. इट्स कॉल्ड मोनोक्रॉपिंग. करेक्ट. मग तिथे परागीभवन करणार कोणी येईल का? त्या शेजारी नायट्रोजन फिक्सिंग करणार कोणी असेल का? नाही. त्याच्यासोबत तिथे जमिनीतली कीड घालवणारे कोणी असेल का? आपले आजोबा काय लावत होते? वांग, झेंडू, मूग. जे वांग उंच आहे, झेंडू बुटका आहे, त्याच्या मुळातनं सुटणारा स्त्राव वांग्याचे जमिनीतलं कीड नियंत्रण करतोय, आणि चवळी जी आहे किंवा मूग आहे तो त्याचं नायट्रोजन फिक्स करतोय. इट्स कॉल्ड ए कंपॅनियन क्रॉप. करेक्ट. आम्ही क्रॉप सिस्टीम बदलली ना, आणि मग मातीची समृद्धी गेली, त्याच्या पिकाची समृद्धी गेली, गुणवत्ता गेली, म्हणून ते औषधं फायला लागतात. इम्युनिटीच नाही तयार केली. येस. आणि आपल्याकडे पण ती येत नाहीये ना, मग जर आपण खातोय म्हणून साहजिकच आहे. आणि आत्ता अजून एक प्रकार सर आपल्याला खूप जाणवतोय की जो आत्ता यावर्षी फक्त मे महिन्यातच पाऊस आला आणि सगळ्या लोकांनी खूप वेगवेगळं ज्ञान दिलं त्याच्यावर, पण कुणीच हा विचार नाही केला जसं तुम्ही म्हणालात तसं की मातीचं मी काय केलं आणि त्याच्यामुळे हे पूर्ण सायकलच बदलले, आणि सायकल बदलल्यामुळे माझं पावसाचं चक्रही बदललंय, आणि पावसाचे चक्र बदलले मग ती अतिवृष्टी होते, कुठे ढगफुटी होते, किंवा काही गावांनी तर असं अनुभवलंय सर की जवळपास ज्यांनी पिढ्याने पिढ्या कधीच पूर नव्हता पाहिला तिथे आज पूर आहे, किंवा तिथे आज नद्यांचं लोट वाहत आहेत. याची कारणं काय आहेत? 3 कारणं महत्त्वाची आहेत. ओके. एक, माणसाने केलेल्या कर्मामुळे वाढलेले वातावरणातले बदल. नक्कीच. त्यातला महत्त्वाचा बदल असा म्हटला जातो की कार्बन वाढला, 420 ppm झाला. ओके. तशी एअरप्रेशर वाढलं. एअरप्रेशर वाढलं की पाऊस वाढला. हां. पाऊस वाढल्यानंतर तो ढगफुटीसारखा पाऊस पडेल हे गृहीत धरून मी पिकाची रचना नाही केली. ओके. आत्ता आपल्याला पिकाची रचना करण्याची काय गरज आहे? की जंगलासारखं, त्याला आत्ता भाषेत म्हणतात फूड फॉरेस्ट. ओके. की एक पीक गेलं दुसरं मिळेल का? वांग गेलं तर दुसरं काहीच नाही हो. करेक्ट. गेटिंग द पॉईंट. त्याच जागेवरती वापसा कंडिशन, जमिनीमध्ये हवेचं प्रमाण वाढण्यासाठी आपण रेज बेडवर लावूया का? कमीत कमी नांगरूया का? हे जे पॅटर्न बदलायला पाहिजे आम्ही नाही बदललं. आज आम्हाला पर्याय दुसरा काहीही नाही आहे. मिनिमम टिलिंग, मल्टीक्रॉपिंग सिस्टीम, मल्टीलेअर सिस्टीम आणि रेज बेड कल्टिवेशन मेथड. ओके. या जोपर्यंत मी करणार नाही, आणि त्याच्यासोबत मी माझं रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल खाणार. ते खूप महत्त्वाचं मला वाटतं. हा म्हणजे कस्टमरची डिमांड आहे ना. तो म्हणतो मला दिवाळीमध्ये आंबा पाहिजे, मग आम्ही प्रयत्न करणार, तुम्ही खाणार, आणि दोघं मिळून निसर्गाचं वाटोळं करणार. येस. त्याचे कन्झ्युमरला पहिलं कळलं पाहिजे. आणि त्यासाठी सण असे होते की संक्रांत आहे म्हणजे काय आहे? भोगी आहे म्हणजे काय आहे? जे हिरवळ भाज्या, आजूबाजूचे हिवाळ्यात येणाऱ्या भाज्या आपण खायच्या. करेक्ट करेक्ट. आम्ही तो करतो ॲज ए इव्हेंट. येस. गेटिंग द पॉईंट. तसं मार्केटिंग आहे. साडी कुठली घालायची, हे मडकी कुठे मिळणार, ते उसाच्या करव्या कुठे मिळणार, हे मार्केटिंग आहे. नक्कीच नक्कीच. या सध्या आम्ही मार्केटमध्ये जगतोय का माझ्यासाठी जगतोय? परत मूळ पदार्थ आपण येतो. दिस इज आवर कल्चर. येस. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ॲग्रिकल्चर? ॲग्री विथ कल्चर. ओके. परत माझी परंपरा काय आहे? शेती करत करत माझी संस्कृती. ती जगण्याची कला नाही आहे, मग ती जगण्याची आहे. माझ्या संस्कृती काय आहे? साहित्य, कला, नृत्य. ओके. गणपती काय आहे? हे सगळ्याच गोष्टी करतोय आपण. मग दरवर्षी गणपती आणायचा. काय शिकलो नवीन?
14 कला आणि 64 विद्या. काय शिकलो काहीच दरवर्षी नाही. आणून? गणपती आणला काहीच नाही. आणि तरी पोल्युशन म्हणजे पीपीचा करू, प्लास्टर ऑफ पॅरिसचा करू का मातीचा करू, आणि मोठा केला तर गडबड होते. तो विसर्जन करायचं कुठे काहीच माहिती नाही. Yes. गणपती काय माहिती नाही, त्याची पत्री काय माहिती नाही, ती बायोडायव्हर्सिटीसाठी आहे ते माहिती नाही, ते दैनंदिन आजार दुरुस्त करते हे माहिती नाही, गणपती करायचा. मग हे जे आहे ना, आपण विचार करणं बंद केला आणि ते जे महत्त्वाचा मुद्दा आहे तो मॅकॅलेची शिक्षण पद्धती आपण वापरले. देश स्वतंत्र झाला पण वापरले. आपली शिक्षण पद्धती जी होती ती विचार करायला शिकवणारी होती आणि मॅकॅलेचे ते कारकून करणारे. कॉपी पेस्ट, हे धाडा हे उत्तर, असं लिहिलं तर पास, येस. असं लिहिलं तर नापास. बरं का, तुला काय कळेल विचारू नको, ह्याच्यात काय लिहिलं तेच उत्तर दे. येते लक्षात. हो. आणि मग ह्याच्यातनं काय केलं, जीवनविद्या नाही शिकलो, पैसे कसे कमवायचे शिकलो. आपण जगण्याची केलं शिकलोच नाही. तुम्हाला बटन लावता येतं हा, सुईदोऱ्याने? येतं. सुईदोरा माहिती आहे? हा, त्या पिढीतला आहे म्हणजे मी अजून म्हणू शकतो. आपण पुढची पिढी असेल का शर्ट फेकून देऊ? त्यांना माहित नसेल मी. माहिती नसेल. नक्कीच. किंवा आपण त्यांना शिकवायचा प्रयत्नही नाही करत आहे. आपण चुकतोय. नको बा तू करू, आपण त्याला चुकतोय. हाताला सुई बोचत, येस. बोचू दे ना सुई. आपण चुकतोय तेच हे नक्की हे आहे. आपण विचार नाही केला करेक्ट. आणि आपण पुढच्या पिढीला विचार करू नको शिकवतोय. कर, पड, काय होत नाही, मी आहे. Yes. कुठलंही लहान मूल पडलं ना की पहिले इकडे तिकडे बघतं, कुणी बघितलं का? बघितलं की बोकाड पसरतं. नसेल कोणी बघत तर उठून चालायला लागतं. हो, ते आहेच. तर हे जे आहे ते सगळ्या बाबतीत आहे. सपोर्ट मिळतो मातीला. माती तुम्हाला सपोर्ट देते की तुम्ही मातीला सपोर्ट देता? नाही, माती आपल्याला देते. ओके. आत्तापर्यंत परिस्थिती अशी होती की झाडं आपलं पोषण करतात असा आपला समज होता. हो. आणि तो खराही होता. येस. आज झाडाचं पोषण मला करायला लागतंय का? मग झाड माझं पोषण कसं करणार आहे? त्याच्यातच ताकद नाही आहे. नक्कीच. त्याला औषध फवारायला लागतंय, त्याला खतं घालायला लागतात. जे झाडाची मूळ प्रवृत्ती माझं पोषण करण्याची ती संपवली आम्ही. हो, येस, येते लक्षात सर. तर आम्हाला विक पाहिजे. थोडं आपल्याला मार्केटिंग हवंय. आणि शिकवलंय काय? स्मॉल एम इज ए क्राईम. आणि शुमखार जर्मन विचारवंत म्हणतात स्मॉल इज ब्युटिफुल. येस. तुमचा पॉडकास्ट आहे, खूप छान चालतोय. किती काळ खूप चालेल? एक ठराविक इन्फिनिटी नाही, एक ठराविक वेळ इथे येईल ना. हा, करेक्ट. ही स्टेबिलिटी मेंटेन करणं अवघड आहे. नक्कीच सर. इथे गेल्यानंतर आपण काय करावं याचा विचार आहे का? आम्हाला सतत शिकवलं असंच वाढायचं आहे. येस, इट इज इम्पॉसिबल. डेफिनेटली. त्याचे माझी क्षमता इथपर्यंत आली. माझं काम कमी झालं की कंपनी म्हणते परफॉर्मन्स वाढवा, नाही तर पुढच्या आठवड्यात राम राम. हो. पण माझ्या क्षमता इट इज लिमिटेड. येस. बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता, सामाजिक क्षमता इट इज लिमिटेड. करेक्ट. देयर इज लिमिटेशन. येस. आणि ते आवश्यक आहे. नक्कीच नक्कीच. कसं म्हणजे आम्हाला ते आवडेल, माहित नाही म्हणून, पण की ते कसं एक जैविक सायकल पूर्ण करतं. गणपती कसं आहे की गणपती मुळामध्ये गणपती ही पार्थिव देवता आहे. ओके. म्हणजे पार्थिव गणपती आहे, हा. मातीचा करायचा. हा. त्या मातीमध्ये कल्चर आहे. ओके. कल्चर म्हणजे जीवाणू आहे. हा. विज्ञान असं म्हणतं की गोमय वसते लक्ष्मी. ओके. म्हणजे गाईच्या शेणात जीवाणू आहेत. जीवाणू आहेत. किती आहेत? तर 33 कोटी देव आहेत. जे 33 कोटी प्रकारचे जीवाणू आहेत ते समृद्धी आणतात. बरोबर. समृद्धी झाल्यानंतर काय करायचं आहे? तर माझ्या जीवनातले आनंद वाढवण्यासाठी मला कला शिकायच्यात. ओके. नृत्यकला आहे, वादनकला आहे, हा. साहित्यकला आहे, साहित्य कला आहे. शिल्पकला आहे, करेक्ट. वेगळ्या कला, 64 कला. 64 कला आहे. तर तो कधी तयार होतो? तो मातीतनं तयार होतो. ओके. मग ते ज्याच्याकडे गणपती आहे त्यांनी शेतातल्या मातीचा गणपती करायचा. ओके. त्या गणपती करताना त्याच्यामध्ये शेण घालून त्याची मातीची मूर्ती तयार करायची. ओके. शेतकरी काही कलाकार नाही आहे. नक्कीच. जे सामान्य सगळे आपले पूर्व शेतकरी होते. हा, बरोबर. तर तो काही कलाकार नाही. मग गणपतीचा मूर्ती पण होईल. हा, होईल. मग आपल्या डोळ्यासमोर ठेवले अष्टविनायक. गणपतीसारखे आहेत का? म्हणजे आत्ताच्या मिळतात मूर्ती त्यांच्यासारखे नक्कीच नाही आहेत. म्हणजे त्याला आपण स्वयंभू गणेश म्हणतो. बरोबर. तो तयार करायचा. त्याला समंत्रक आमंत्रण करायचं. ओके. त्याच्यावर प्राणप्रतिष्ठा करायची, प्राण आणायचा.
बरोबर. म्हणजे काय आणायचं, जीवाणू वाढायचे. म्हणजे काय करायचं, तर मधा तुपाने अभिषेक करायचा. मधाचा जमिनीशी संपर्क झाला की मातीतले ग्लुकोज वाढलं, जीवाणू वाढले. ओके. तुपाने त्याला प्रोटेक्शन झालं. गणपती करताना माती आणि शेण घातलं, म्हणजे त्याच्यामध्ये जे जीवाणू तयार झाले त्यांचं प्रोटेक्शन केलं आणि त्यांचं प्रोपोगेशन केलं. तो गणपती केवढा पाहिजे एवढा एवढा, पूजेतला गणपती एवढा. एवढाच असतो. हो. त्याचे हातपाय वेगळे नाही, त्याच्या भंगणाची काही प्रश्न नाही, त्याला रंगलेपन नाही आहे, ते ओलीच माती आहे. ह्याच्यामध्ये कल्चर जे आहे, दही म्हणजे जसं लागतं तसं जीवाणूंचं कल्चर, ते कोकणामध्ये ह्युमिडिटी म्हणून 1.5 दिवसात तयार होतं. ओके. म्हणून कोकणातला गणपती 1.5 दिवस. 1.5 दिवसाचा असतो बऱ्यापैकी. जिथे ह्युमिडिटी कमी आहे, हवेमध्ये ओलावा कमी आहे, तिथे 5 दिवसाचा. आणि जिथे ह्युमिडिटी कोकणापेक्षा जास्त आहे त्या कूर्गमध्ये 1 दिवसाचा. त्याच्यानंतर त्या गणपतीचं विसर्जन करायचं. कुठे, तर सजीव पाण्यात. तर सजीव पाणी कुठे आहे, नदी, तलाव, विहीर. करेक्ट. त्यातला गाळ काढला जातो. तलाव वाटला की गाळ काढायचा आणि शेतात घालायचा, म्हणजे ते परत कुठे आलं, मातीत. शेतात आलं. करेक्ट. नदीमध्ये विसर्जन केलं, नदीत वाहत गेलं, दोन्ही काठ समृद्ध झाले. आता हे चाललंय ना मोहीम, काय चाललंय सद्गुरूंची, सीव सॉइल. साईलसाठी गोदावरी नदी संवर्धन, हा, नदी संवर्धन, माती संवर्धन. हा ते नदी काठालाच ना. हा, गंगा क्लीन वाली. हां, तर हे जे आहे हे त्याच्यातनं तयार झालं, म्हणजे जीवाणू तयार झाले. आता ह्यांना विशिष्ट पत्रीने झाकायचं. ती पत्री दैनंदिन जीवनामध्ये ऋतू बदलामुळे होणाऱ्या आजारासाठी आहे. ओके. तीच पत्री हरताळकेमध्ये बरोबर. त्या कुमारिकेने ते गोळा करायचे. समजा माझ्याकडे एक पत्री नाही, ती तुमच्याकडे आली, तर तुम्ही म्हणाल माझ देतो, पण तुझ्याकडे का नाही. तिचा इगो हर्ट झाला, तिने मला सांगितलं बाबा आपल्याला लावायचं आहे, काका मला ओरडले, तुमच्याकडे का नाही. मी नाही मागायला जाणार त्यांच्याकडे, आपण लावूया. म्हणजे तिला आयडेंटिफिकेशन झालं. करेक्ट. ती जेव्हा लग्न होऊन सासरी जाते, त्यात तीच पत्री मंगळागौरीची आहे. ओके. त्याच्यामध्ये उपभोग आहेत म्हणून फुलं आहेत. ती फुलं गंध थेरपी आहे. हे दोघी विसरल्या तर कुटुंब प्रमुख गणपतीला वाहतोय. मंगळागौऱ्या त्या एकत्र जेव्हा जमतात त्या विचारांची देवाणघेवाण होते, सिनियर ज्युनियर, की मला तापला तू काय केलं, पापड कसे केले, म्हणजे नॉलेजचं हस्तांतरण आहे. करेक्ट. आता ही जी पत्री 21 पत्री, ती पत्री सगळी औषधी आहे. आणि जी गणपतीसाठी पत्री तरी बायोडायव्हर्सिटी तयार झाली शेतामध्ये. करेक्ट. माती समृद्ध झाली, बायोडायव्हर्सिटी तयार झाली, अजून काय पाहिजे. आणि तो मला प्रत्येक आठवण देते, 14 कला 64 विद्या, 14 विद्या 64 कला हां. शिकायच्यात. यावर्षी शिकला का, ठीक आहे, पुढच्या वर्षी शिक. करेक्ट. मग ही जी परंपरा आहे, ही परंपरा त्या देवतांशी निगडीत आहे, आयुर्वेदाशी निगडीत आहे आणि आरोग्याशी निगडीत आहे. आणि परत ती त्यांच्या ज्या देवता आहेत आपल्या, त्या देवतांचे ग्रुप आहेत. ओके. आणि त्या फूड चेन सांगतात. मी उदाहरणार्थ मिस्टर शंकर अँड फॅमिली. ओके. शंकरजी बसलेत नंदीवर, हां. त्यांची पत्नी बसले वाघावर, त्याचा डोळ्याचा नंदीवर आहे. शंकरजींची 2 मुलं, एक गणपती आणि दुसरा कार्तिकेय. गणपती बसलाय उंदरावर, शंकराच्या गळ्यातला नाग त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. आणि कार्तिकेय बसलाय मोरावर, त्याचा डोळ्याच्या सापावर आहे. दिस इज अ फूड चेन. ओके. नॉट ओनली फूड चेन, शंकराने काय पाहिलंय तर हलाल केलं, ते विष आहे. त्याच्या शंकराला जी पत्री व्हायची ते सगळी विषनाशक आहे. हो. थ्रोट इन्फेक्शन कंट्रोल करणार आहे, बेल थ्रोट इन्फेक्शन कंट्रोल करणार आहे, गुळवेल थ्रोट इन्फेक्शन कंट्रोल करणार आहे. बेलाचा काढा घेतला, कोविड गेला. जे घशाचे रोग, गणपती खादाड आहे, त्याच्यात त्याला पोटाचे विकार आहेत, त्यात नागिण आहे, नागिणीचं औषध दुर्वा आहे. मग दुर्वा त्याला दिल्या, जे दुर्वा नागिणीसाठी वापरायचे हे औषध आहे. बरोबर. त्यात जो जास्त जेवतो तो गणनायक आहे, वेळ मिळायचा खाणार, वेळ नसेल तर लढणार. ही जी कला आहे आणि हे जे जीवनशैली आहे, ती जीवनशैली आपण डोळ्यासमोर ठेवली. करेक्ट. आणि त्या देवतांना स्वरूप आहे, राग आहे, लोभ आहे. देवतांना परमेश्वर व्हायचं आहे. शंकर तपश्चर्या करतोय, कोणाची, मी शंकराची करतोय. शंकर कोणाची करतोय हा प्रश्नच पडत नाहीये. ती परमेश्वराची करतोय. करेक्ट. परमेश्वर निराकार निर्गुण सगळीकडे आहे, त्याला रागलोभ नाहीये. देवता रागवतात. हा, बघतो आपण. म्हणजे सप्तलोकातला देवलोक, त्याच्या पुढचं
परमेश्वर, अंतराळ. अंतराळ. जे कॉस्मिक एनर्जी. हे जे विचार आहेत ना, हे विचार आपण स्फुरणं आणि तसं जगणं थांबवलं. आपण त्याला रूढी म्हटलं. करेक्ट. दिस इज अ सायन्स. मग आपण सशक्त होत ना, मग त्यातलं सायन्स शोधू. येस, वाईट गोष्टी शिरल्या असं काढून टाकू. नक्कीच. अवघड आहे का? अजिबात नाही, मला वाटतं. अशक्य तर नक्कीच नाही. नाही, नक्कीच नक्कीच. सुरुवात डिफिकल्ट असेल, पण सुरुवात फक्त एकच आहे, विचार करा शिक. येस. अविनाश धर्माधिकाऱ्यांची त्रिसूत्री आहे. ते म्हणतात आधी स्वतःला ओळख. बरोबर. स्वतःला ओळखल्यानंतर त्याच्यात परिपूर्ण हो. हम्म, परिपूर्णतेची एक चौकट आहे. हे केलं म्हणजे छान बरं का. हम्म. त्याच्यानंतर प्रतिभावान हो, तिसरी स्टेज. जे तुझ्यापासून चौकट तयार होतं. आणि त्यांचं म्हणणं आणि सायन्सचं म्हणणं ही क्षमता प्रत्येकात आहे. तुम्हाला कसं यायला लागलं हे? कुठेतरी शिकल्यानंतर किंवा सुरुवात केल्यानंतर. जन्मजात हा, होतं? नाही, आलं लक्षात. कॅपॅसिटी कॅन डेव्हलप. येस, पण डेफिनेटली. तुम्हाला काय कळलं हे आपलं विश्व आहे. आपण ह्याच्यात करू शकतो काहीतरी हां, किंवा करायचं आहे. इट्स क्रिएटिव्ह कॉन्फिडन्स. येस, डेफिनेटली. आणि कॉन्फिडन्स तुम्हाला मोटिवेशन करतो. अरे हे पण करून बघूया. करेक्ट, गेटिंग द पॉइंट. तर हे जे आहे ना, आम्ही निरर्थक जीवन जगतोय. उद्दिष्टच नाही. कारण मला स्वतःला ओळखायचंच नाही. मला अमिताभ बच्चन व्हायचंय, मला क्रिकेटर व्हायचंय, शाहरुख खान व्हायचंय. मला कोणी बुद्धिबळपटू नाही व्हायचंय. आलं लक्षात. तर हे जे विचारातले बदल आहेत ना, येस. हे मॅकेलेने आणले. ओके. तर आपल्याला आपली शिक्षण पण मी स्वतःला आता आपण म्हणतो मुलांचा ॲटिट्यूड बघूया काय आहे, बरोबर. कल काय आहे. तर कल हा सगळ्यात जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे. आणि तो कधीतरी मला वय झाल्यानंतर लक्षात येतं. मग डॉक्टर श्रीराम लागून नट होतात. येतं अनिल लक्षात. अवचट साहित्यिक आणि समाजसेवक बनतात. समाजसेवक बनतात. तर हे कळलं पाहिजे. तुम्हाला नशिबाने लवकर कळलं की आपल्याला हे विषय अजून खूप आहे करण्यासारखं, पण नक्कीच. कळलं ना. हा, पण चालू आहे काहीतरी, आपण Correct. म्हणू शकतो. करेक्ट, अंदाज आहे. माणूस अनेक ठिकाणी चाचपत असतो की Correct. बाबा हे जमेल का, हे जमेल का, हे जमेल. तर आपल्या लक्षात येतं ना हे आपल्याला जमेल. आणि मग ते एकदा विषय कळला की तो सुसाट जातो इथपर्यंत. आणि त्याला माहिती आहे इथे येणार आहे स्टॅबिलिटी. करेक्ट. स्टॅबिलिटी कारण बेसिक नियम आहे उत्पत्ती, स्थिती आणि लय. लय. कोणी कायम इथे राहत नाही. नक्कीच नक्कीच सर. पण हा हे करून गेला. दिस इज रोल मॉडेल. येस, अंडरस्टूड. एवढी शाळेत त्यांनी एवढं केलं. दिस इज रोल मॉडेल. आणि हे रोल मॉडेल इट इज अ मोटिवेशन टू अदर्स. येस. त्याचे आपण जे काही करणार आहोत ना ते स्वतःचं सॅटिस्फॅक्शन आणि एक रोल मॉडेल तयार होतं. मग माती असो, शेत. माती सुधारते म्हणजे काय करते? तुमचा प्रश्न मातीचा होता. हा. माती सुपीक झाली म्हणजे काय झालं? रोल मॉडेलच झाली. तयार झालं करेक्ट. सगळं गुणवत्तेचं. गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून तयार झाली इट्स कॉल्ड प्रॉस्पेरिटी. करेक्ट. समृद्धी निर्माण झाली. पैसा म्हटला नाही बरं का कधी. समृद्धी म्हणताय. हो, समृद्धी निर्माण झाली. कारण पैसा आणि समृद्धी दोन जसं वेगळ्या आपण मगाशी बोललो, पैशातनं सगळ्यात सुरुवात समृद्धी येऊ शकते. किंवा नाही पण पैसे आहेत असंच समृद्धी असं नाही. नाही, नक्कीच नक्कीच. कारण त्या छोट्याशा खेडेगावात अगदी आतल्या भागात आलेल्या माणसाचं हसू निर्व्याज असतं. येस. आणि तो समाधानी असतो त्याच्या जीवनात. आम्ही असमाधान. आमचे एक देशपांडे, अरुण देशपांडे नावाचे एक अभ्यासक आहेत. ते म्हणतात आपण पैसे देऊन असुरक्षित, असमाधानी, अस्वच्छ समाजात जगतो. ओके. खिशातले पैसे घालून. आता ती स्थिती आहे ना. नक्कीच नक्कीच हे बदल करता येतील का? येतील. येतील. पण बदल करण्याकरता काहीतरी त्याग करायला लागतो. निसर्ग म्हणतो गिव्ह अँड टेक. तू काय Yes. देणार आहे? त्याचा मी जे पेरीन तेच उगवणार ना. मी स्वार्थ पेरतोय, मग स्वार्थच उगवणार. स्वार्थ चुकला नाही कोणाला मान्य आहे. पण किती? लिमिट तुझं ते माझं आणि माझं ते पण माझं आणि यांचं पण माझं. असं नाही होत ना. असं नाही होते. हो, आणि नक्कीच होऊ नये. नाही. म्हणजे तो आपण कुठेतरी आपल्याला लिमिटेशन घातले पाहिजेत. आणि नक्कीच आपल्यालाही वेळेचं बंधन आहे सर. तर खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्यासोबत इतक्या डिटेलमध्ये माती आणि त्याविषयीच्या गोष्टी शेअर केल्यात. कारण बऱ्याच असं असतं ना की आपल्याला गोष्टी कळत असतात, पण सोनाराने कान टोचले की ते जास्त वेळ चांगले राहतात असं म्हणतात. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सरांसोबत अशाच वेगवेगळ्या कुठल्या अजून गोष्टींवर एपिसोड ऐकायचा असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा हवी असेल तर तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोड.